नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी वेतन वाढबाबत अतिशय महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पाहूया. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिव्यांग आरक्षणानुसार निवड श्रेणी लघुलेखक पदावर पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश ज्येष्ठता सूचीमध्ये करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन परिपत्रक संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 29/7/24 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांना गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंतच्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये 4% या प्रमाणात आरक्षण दिनांक 30/6/16 पासून लागू करण्यात आले आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 23/2/26 च्या शासन आदेशान्वये सन 15/16 दिनांक 30/6/16 ते दिनांक 30/8/16 व सन 21/22 च्या अतिरिक्त निवड सूचनांमधून पात्र ठरलेल्या मंत्रालयीन विभागातील दिव्यांग तत्कालीन उच्च श्रेणी लघुलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखकांना दिव्यांग आरक्षणानुसार निवड श्रेणी लघुलेखक पदावर नियमित पदोन्नती देण्यात आली असून त्यांच्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली आहे. दिव्यांग आरक्षणानुसार निवड श्रेणी लघुलेखक पदावर नियमित पदोन्नतीचा दिनांक देण्यात आलेल्या दिव्यांग तत्कालीन उच्च श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखकांचा समावेश संदर्भ क्रमांक 3 ते 6 येथे शासन परिपत्रकान्वये प्रसिद्ध केलेल्या मंत्रालयीन निवड श्रेणी लघुलेखक संवर्गाच्या सन 17 ते 25 या कालावधीतील अंतिम सामायिक ज्येष्ठता सूचीमध्ये सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे करण्यात येत आहे. तसेच सदर कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांना यापूर्वी निवड श्रेणी लघुलेखक या पदावर नियमित पदोन्नती देण्यात येऊन त्यांचा समावेश निवड श्रेणी लघुलेखक संवर्गाच्या अंतिम सामायिक ज्येष्ठता सूचीमध्ये समावेश करण्यात आला होता. तथापि दिव्यांग आरक्षणानुसार ज्या कर्मचाऱ्याच्या निवड श्रेणी लघुलेखक पदावरील नियमित पदोन्नतीच्या दिनांकात बदल होऊन त्यांची ज्येष्ठता सूची सुधारित होत आहे, अशा कर्मचाऱ्यांची नावे यापूर्वी दर्शविण्यात आलेल्या विवरणपत्र अ मधील रकाना क्रमांक 9 येथे नमूद ज्येष्ठता सूचीतून वगळण्यात येत आहे. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येत आहे की सदरहून ज्येष्ठता सूचीची प्रत आपल्या विभागातील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांच्या निर्देशनात आणून देण्यात यावी. धन्यवाद.